एखादा चांगला माणूस, एखादा चांगला विचार त्याच माणसाला आवडतो जी स्वतः चांगली असतात. तुम्ही सगळेजण चांगली आहात म्हणून तुम्हाला चांगलं व्हायचंय आणि म्हणून तुम्हाला चांगले विचार आवडतात, चांगली माणसं आवडतात, चांगल्या माणसाचे ऑटोग्राफ आवडतात, चांगल्या माणसाबरोबरचे सेल्फी आवडतात आणि म्हणून तुमचा मी प्रचंड आदर करतो मुलांनो आणि म्हणून मला तुम्ही खूप जास्त आवडता. आणि मग जगातले कुठलेही प्रोग्राम असतील तर मुलांचा प्रोग्राम अगोदर आणि बाकीच्या नंतर. ही पार्शलिटी आहे, पण आता मला इलाज नाही आहे. आणि म्हणून तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, माझ्या कामाला सुरू करतो. मी आज तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहे, मोजून 4, फक्त 4. थोडंसं माझं भाषण याच्यावर किती लोकांनी ऐकले हातवर करा. गुड. नाही ऐकलं त्यांना पुन्हा कधीतरी ऐकवतो. पण आज जरा वेगळा विषय बोलणार आहे आणि तो विषय मी 4 गोष्टी सांगणार आहे. तुम्हाला प्रशांत सर सांगत होते 1 2 3, पालम सर सांगत होते 1 2, हे लिहून घ्या. मी लिहून घ्या म्हणणार नाही, ते तुमच्या मेंदूवर लिहा, मेंदूकडनं हृदयाकडे पाठवा आणि हृदयाकडून आत्मसात करा आणि त्याचं युटिलायझेशन करा. युटिलाइज करा. तर काय सांगणार आहे तुम्हाला, शब्द जरा बारीक बारीक ऐका. कमिटमेंट शब्द जरा बारीक बारीक ऐकायचे. कमिटमेंट, यू शुड बी कमिटेड. कमिटमेंट म्हणजे नेमकं काय करायचं असतं. यू शुड बी कमिटेड. नेमकं कमिटमेंट म्हणजे काय असतं किती लोकांना माहिती आहे, हातवर करा. मी सांगतो. कमिटमेंट मीन्स यू आर कमिटेड फॉर युअर 11th and 12th सायन्स. कमिटमेंट म्हणजे तुम्ही 11वी 12वीला एक कमिटमेंट करून आलात की आम्हाला डॉक्टर व्हायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज कमिटमेंट. बरोबर. किती लोकांनी ही कमिटमेंट केली आहे. वा, मी पण केली आहे. तुम्हाला सांगतो मुलांनो, कमिटमेंट करताना एक मानसिकता लागते, त्याला मनाची तयारी असं म्हणतात. त्याला मनाची तयारी म्हणतात. दॅट इज कॉल्ड एज इलिजिबिलिटी क्रायटेरिया. एक मानसिक तयारी लागते की आपल्याला करायचं आहे, हे आपल्याला करायचं म्हणजे करायचं. काय होतं, सुरू करतो, पक्क सुरू करतो, 100% सुरू करतो, पण तसंच होत नाही. बरोबर. सगळं ठरलं होतं सर, सगळं असं ठरलं होतं, असं केलं होतं, पण झालं नाही. हो, कमिटमेंट कुठेतरी राहिली. असं घडतं की नाही घडतं. असं घडतं. कमिटमेंट करूनही घडतं, तुमच्यातही घडतं, माझ्यात पण असंच घडतं. मग काय करायचं, तर कमिटमेंटला सोडायचं नाही. जसा विवेक सांगत होता, 1दा 2दा 3दा 4दा, पण त्यानं कमिटमेंट सोडली नाही. कमिटमेंटला सोडायचं नाही. म्हणजे काय करायचं असतं, तुम्हाला एक सांगतो मी. तुम्हाला सगळा पाठ आहे की विठ्ठल लहाने 4:45 वाजता पहाटेचं काम सुरू करतात. सगळ्या लातूरलाच नव्हे, महाराष्ट्राला नव्हे, आता जगालाच माहीत झालं. मी 4:45ला माझं काम सुरू करतो आणि संध्याकाळी 6:30ला श्वास घेतो. पहाटेचे 4:45 ते संध्याकाळी 6:30 मी एकदा पण श्वास घेत नाही. आणि न श्वास घेता काम कसं करायचं हे कुणालाही बघायचं असेल, मी अनेक वेळा चॅलेंज केलं आहे. त्यांनी 1 दिवस माझ्यासोबत राहायचं. 1 दिवस तुमचं काम करू नका, फक्त सोबत राहा. तुमचं 1 किलो वजन नाही कमी झालं मला विठ्ठल नाणे म्हणायचं नाही. हे माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. 1 किलो वजन नाही कमी झालं मला विठ्ठल नाणे म्हणायचं नाही. हे माझं चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज. फक्त 1 दिवस सकाळचे 4:45 ते संध्याकाळचे 6:30 माझ्यासोबत राहायचं. कोणी पण, पालक, विद्यार्थी, कोणी पण. हे असं वेड्यासारखं काम करतोय मी, तरी सुद्धा कमिटमेंट इज कमिटमेंट. मी तुम्हाला ते सांगत होतो. व्हॉट इज कमिटमेंट इज कमिटमेंट. रात्री 6:30ला घरी गेलो, कामं संपून. 10:30 वाजता एक पेशंट आला. त्याला बघायला आलो. विशेष अडचणीचा नव्हता. तुझी सर्जरी सकाळी करतो म्हणालो. झोपायला गेलो. 15 मिनिटात जाऊन झोपल्यास 15 सेकंदात झोप लागते, झोपून गेलो. रात्री 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. 2 वाजता पुन्हा एक पेशंट आला. आता तो पेशंट बघायला पुन्हा गेलो. खाली हॉस्पिटलमध्ये गेलो, वरती राहतो मी. हॉस्पिटलमध्ये गेलो, त्या पेशंटकडे पाहत होतो. पेशंट होता एक साधारणपणे 10 वर्षाचा मुलगा. बघा, तुम्ही डॉक्टर होतात म्हणून मुद्दाम उदाहरण देतोय. 10 वर्षाचा मुलगा. त्या मुलाचं शेतामध्ये जनावरांना चारा टाकण्याची एक कात्री असते, माहीत आहे, विळी, मोठी कात्री असते. त्या कात्रीमध्ये ते चारा कापताना याचा हातच कापला गेला. याचा हात इथून 2 तुकडे, तो हात वेगळा आणि हा हात वेगळा, पिशवीमध्ये घेऊन तो माणूस आलेला. तो हात पिशवीत तुटलेला आणि हा मुलगा तिथे. रात्रीचे 2 वाजलेले. मी गेलो, त्याला पाहत होतो. त्याने ते हात दाखवला, साहेब असं झालंय. ही घटना संध्याकाळी घडली असेल, पण कुठून कुठून लोकांना माझ्यापर्यंत पोहोचायला इतका वेळ लागला. मी त्याच्याकडे पाहत राहिलो आणि मी त्या हाताकडे पाहत राहिलो की हातामध्ये नसा किती आहेत, मी किती नसा जोडू शकतो, मी यातलं काय काय करू शकतो, असं मी त्या हाताच्या नसाकडे बघत होतो. जो हात तुटला त्याच्याकडे बघत होतो. आणि हा माणूस म्हणजे पेशंटचा वडील मला म्हणतो, सर किती पैसे लागतात.
सर किती पैसे लागतात, सर किती पैसे लागतात. त्यानं 3दा विचारलं तरी त्याला उत्तर मी देतच नव्हतं. मी त्या हाताकडे बघत होतो की त्या हाताचा नसा मी जोडू किती शकतो. शेवटी तो माणूस म्हणाला, माझा प्रश्न त्याच्याकडे गेला, तुम्ही काय करता, माझा प्रश्न वडिलाकडे म्हणाला, साहेब मी दुसऱ्याच्या शेतामध्ये सालगडी म्हणून नोकरी करतो. सालगडी नोकरीचं, ज्या लोकांच्या शेतात नोकरी करणाऱ्याचं हे मुलगा. पुन्हा त्याचा प्रश्न, साहेब पैसे किती लागतात. मी त्याला समजून सांगतो, ह्याला नसा एवढे असतात. किती लोकांनी अनाटॉमी अभ्यास केली मला माहीत नाही, पण हातामध्ये खूप जास्त नसा असतात, शरीरामध्ये एवढा नसा कुठेच नसतात. आर्टरी, वेन, टेंडन, मसल सगळं त्याला जोडायचं आहे मला. आणि मी त्याचा अभ्यास करतो की एका बोटाला 4-4 नसा, 20 नसा ह्या, आणि बाकीच्या मसल्स 21, 41 नसा मला जोडायच्यात. मी अभ्यास करतोय, प्लस तेवढे बोन्स, हाडं पण जोडायचे. आणि मी त्याचा अभ्यास करत बसलो की ह्याला मला कसं जोडता येईल. आणि तो सर पैसे किती लागतात. मी तरी उत्तर त्याला दिलं नाही. शेवटी तोच म्हणाला, सर मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या, आज काहीच नाही. तुम्हाला माहीत नसावं मित्र, या सर्जरीला साधारणपणे 8 ते 10 तास लागतात. या सर्जरीची किंमत आपल्या देशामध्ये साधारणपणे 5 ते 6 लाख रुपयाच्या खाली ही सर्जरी ह्या देशात कधीच होऊ शकत नाही. आणि हा माणूस मला म्हणतो की मी तुम्हाला 5,000 रुपये देऊ शकतो, ते पण उद्या. 10 लोकांची टीम घेऊन जेव्हा मी सर्जरी करतो, तेव्हा 10 लोकांची टीम घेऊन मी जेव्हा सर्जरी करतो, तेव्हा ही सर्जरीला आत्ता मला साधारणपणे 8 तास लागतात. सुरुवातीच्या काळामध्ये मला याला 22 तास लागायचे. ही आहे सर्जरी. ह्याला हँड रिप्लांट असं म्हणतात. आणि तरी मी त्याच्याकडे बघत नाही. मी माझ्या भूलतज्ञाला फोन केला आणि मी म्हणालो, सर असा पेशंट आहे, आपल्याला सर्जरी करायची. डॉक्टर राजेश शहा माझा भूलतज्ञ आहे, ग्रेट माणूस आहे. हो सर म्हणाला. आणि पुढच्या 15 मिनिटात तो आला, त्या पेशंटला उठीत घेतलं, त्यांनी बोल दिली आणि मी सर्जरी सुरू केली. ही सर्जरी संपायला पुढच्या मला 8 तास लागले. आमचा दिवस मागे पुढे झाला. तो दिवस पुन्हा ॲडजस्ट करता करता 8 दिवस गेले. एक दिवस मागे पुढे झाला की मला ॲडजस्ट करा 8 दिवस लागतात. कारण मी मिनिटामध्ये मला मोजत नाही, मी सेकंदात मोजतो. 15 सेकंद, 20 सेकंद असा मी मोजतो. आणि जेव्हा ॲडजस्ट करायला आमचे पुढचे 8 दिवस गेले. पेशंटचा हात मस्त जुटला, पेशंट छान झाला, प्रचंड विठ्ठल लहानेला आनंद झाला. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या दिवशी, 5व्या दिवशी त्या पेशंटचे वडील मला भेटले आणि मला म्हणाले, साहेब मी 5,000 रुपये घेऊन आलो. आता काय म्हणायचं. मी म्हणालो, राहू द्या, हे 5,000 रुपये राहू दे. नाही साहेब, मी हे तुम्हाला 5,000 रुपये देणार म्हणजे देणारच. मित्र, दिस इज कॉल्ड एज अ कमिटमेंट. दिस इज कॉल्ड एज कमिटमेंट. याला कमिटमेंट म्हणतात. ओके. कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज नॉट मेजर्ड इन मनी. कमिटमेंट इज मेजर्ड इन सक्सेस. म्हणून तुम्ही कमिटमेंट काय करताय. आज रात्री उशीर झाला, आज काल अभ्यास झाला नाही, थोडासा टाइमपास झाला, तो भरून काढायचा असतो. कारण यू आर कमिटेड, यू आर कमिटमेंट. आज माझी झोप झाली नाही, दीज आर नॉट आन्सर्स. हे उत्तरं नाही आहेत. आणि मी म्हणालो असतो की मी रात्री थकलोय, आता मी करू शकत नाही, तर या लेकराचा हात कोणी वाचू शकलं नसतं, कोणीच वाचू शकलं नसतं. म्हणून आय एम अ डॉक्टर, आय एम कमिटेड टू माय पेशंट. यू आर अ स्टुडंट, यू आर कमिटेड टू युअर बुक्स अँड रीडिंग अँड स्टडी. हे ज्याला कळालं ती जगातली मोठी माणसं झाली. ज्याला कळालं नाही ते मला माहीत नाही काय झाली, ते पण ज्यांना कळालं ती पक्की मोठी माणसं झाली. आणि दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू आयज. म्हणून तुम्ही कमिटमेंट अशी घ्या. कशी घ्या की यू आर कमिटेड टू स्टडी. मला हेच कळत नाही की मुलांनी अभ्यास नाही तर काय करायचं. म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडला मी तुमच्याकडे असताना की शाळेत जायचं ना अभ्यास नाही तर काय करायचं, म्हणजे काय करायचं काय. म्हणजे मला पडलेला खूप मोठा प्रश्न होता. आणि म्हणून मी पुस्तकं पाठ करायचो, कारण अभ्यासाशिवाय मला काही करायचंच नसतं, म्हणजे काय नव्हतंच करायला. तुमच्याकडे काय करायला मला ते तरी सांगा एकदा, म्हणजे मला कळावं. म्हणजे मला हे कळत नाही की मुलांना अभ्यासापलीकडे करायचं काय असतं, कारण मला माहीत नाही आहे. म्हणजे काय असेल तर सांगा, पुढच्या भाषणात मी तेच सांगतो हे करा. आहे काय नाही आहे. मग यू आर मीन फॉर द स्टडी, सो कमिटमेंट इज युअर स्टडी. आणि ज्या ज्या लोकांना कळलं की दिस माय कमिटमेंट, त्यांना काही अडचण येत नाही. नंबर 2, कमिटमेंट संपली. त्यांनी सांगत होते सातत्य. कुठलीही गोष्ट आहे ना एका दिवसात होत नाही. एका दिवसात होत नाही. बघा, आज अभ्यास केला आणि उद्या अभ्यास नाही केला, जमत नाही. दररोज अभ्यास करायचा, फिक्स करून करायचा, ठरवून करायचा. तुम्ही कन्सर्न असं, यू शुड बी ऑलवेज कन्सर्न ऑर स्टडी. ज्या ज्या लोकांना कमिटमेंट आणि कन्सर्न हा शब्द कळाला त्याला कॉन्फिडन्स हा शब्द येतो.
पुन्हा एकदा ऐका. ज्याला ज्याला कमिटमेंट हा शब्द कळतो, जो जो कन्सर्न अबाउट इज स्टडी असतो, त्याला आपोआप कॉन्फिडन्स हा शब्द त्याच्या मनात तयार होतो. कन्सर्न राहायचं म्हणजे काय करायचं, म्हणजे नेमकं काय करायचं असतं. कधी पण अभ्यास करताना तुम्ही काय करता माहित आहे, एक्झाम आली, आत्ता माझ्यावर प्रेशर आलं, पानं उलटता उलटता नाके 9, असे लेकरं आयुष्यात यशस्वी होत नाहीत. खूप ब्लंट स्टेटमेंट करतो मी, पण तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, मला डे 1 पासून अभ्यासाला सुरू करा, डे 1. आणि अभ्यास कमी करा, अभ्यास जास्त करू नका, पण दररोज करा. सातत्य इम्पॉर्टंट आहे, सातत्य इम्पॉर्टंट आहे. जगामध्ये मी खूप मोठी माणसं पाहिली, खूप मोठी माणसं, ज्यांच्याकडे असं आकाशाकडे बघायला लागतं ना, अशी माणसं मी आयुष्यात पाहिली. आणि त्यांच्या खोलात गेलो तेव्हा कळलं, या माणसांच्या आयुष्यामध्ये सातत्य आहे, सातत्य आहे. ते जे करतात ना, डॉक्टर विठ्ठल लहाने एक त्या विषयात काम करणारा एक मोठा डॉक्टर झाला असं लोक म्हणतात. मी लहानेच आहे. का माहिती आहे का? त्याचं कारण आहे की मी तेच ते काम, मी दररोज 3 सर्जरी मोफत करतो, दररोज. ओके. या घटनेला 15 वर्ष पूर्ण झालेत, 15 वर्ष. लातूरमध्ये आम्ही 19 इयर्स मला झालेत लातूरमध्ये, त्यातली गेली 15 वर्ष दररोज 3 ऑपरेशन मी मोफत करतो, दररोज. मी साधारणपणे दररोज 13 सर्जरी करतो, पण त्यातल्या 3 सर्जरी दररोज मोफत करतो, दररोज मोफत करतो. काय होतं, ह्या सातत्यानं आपलं काम वाढतं. मी जर एका दिवशी एका वर्षी सर्जरी केल्या असत्या मोफत आणि सोडून दिलं असतं, तर आज जे रेकॉर्ड विठ्ठल लहानेच्या नावावर आहे, हे रेकॉर्ड तयार झालं नसतं. हे रेकॉर्ड तयार करण्यासाठी सातत्य लागतं. तुम्हाला जर तुमचं रेकॉर्ड तयार करायचं आहे, सातत्य पाहिजे. फिक्स करा अभ्यास, फार अभ्यास करू नका. माझ्या मुलाचं उदाहरण मी सगळ्यांना देत असतो, तुम्हालाही सांगेन. माझा मुलगा आता BJ मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटल पुण्यामध्ये MBBS फायनलला आहे. तो शाहूला होता आणि तोच सरांचा विद्यार्थी आहे, मोटेगावकर सरांचा विद्यार्थी आहे. तुम्हाला सांगतो, माझ्या मुलाला काही गोष्टी येत नव्हत्या. P ब्लॉक, सर्क्युलर मोशन येत नव्हतं. तर तो म्हणाला, पप्पा हे बेस्ट जर कोणी P ब्लॉक शिकवतं ना, त्यांनी केलेला अभ्यास हे मोटेगावकर शिकवतात, तुमचे ते मित्र आहेत आणि त्यांच्याकडे मला जायचं. तुम्हाला सांगतो, हा किती ग्रेट माणूस आहे. या माणसाने माझ्या मुलाला रात्री ट्युशन संपल्यानंतर, कारण तो टॉपिक शिकवायचा होता जो की तुमच्याकडे शिकून झाला होता, बिचाऱ्याने घरी शिकवलं, त्यांच्या घरी नेऊन शिकवलं. आणि मी प्रसादचं उदाहरण एवढ्यासाठी देत होतो की त्याची एक स्टडी करायची स्टाईल होती. शाहूला होता, सकाळचे 7 ते संध्याकाळी 7 कॉलेज हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. ट्युशन नव्हती, पण फक्त 45 मिनिट त्याला मिळायचे, जाणं येणं सगळं मिळून. आम्ही त्याला 10 वाजता रात्री झोपवायचो आणि पहाटे 5:45ला उठवायचो. एवढं काम बाप आणि माय म्हणून आम्ही करायचो, बाकी आम्ही काय करायचो नाही. पण त्यांनी ना कंप्लीट 18 महिने मिळायचे, 11वी-12वी मिळून 18 महिने मिळतात तुम्हाला नीटसाठी. त्या 18 महिन्यामध्ये म्हणजे बोर्डपर्यंत, बोर्डनंतर 2 महिने तुम्हाला सुट्टी मिळते, फक्त 45 मिनिटं अभ्यास करायचा, 45 मिनिटं दररोज, 45 मिनिट. पण 44 मिनिटं कधीच नाही केला. 45 म्हणजे 45, दॅट इज कॉल्ड ॲज अ कमिटमेंट, सातत्य. तुम्हाला पुढे सांगतो, त्याचा जेव्हा म्हणजे तुमची एक्झाम संपली बोर्डची, PL प्रिपरेटरी लिव्ह मिळाल्या, तर तो ना ठरवून अभ्यास करायचा. 3 तासाचे ब्रेक घ्यायचा, 3 तासाचे ब्रेक, 3 तासांनी ब्रेक. तर समजा कधी कधी मला खूप घाई आहे आणि मी सोबत जेवण करायचो, तर तो म्हणाय, जर कधी 2 तास 50 मिनिटे झालीत आणि 10 मिनिटं राहिलीत आणि मी जर त्याला इशारा केला, डिस्टर्ब करत नव्हतो पण इशारा केला की आज जरा लवकर जेवून मला जायचं ओपडीमध्ये, तो उठायचा नाही. हाईट म्हणजे एक दिवस फक्त 1 मिनिट राहिला होता, 2 तास 59 मिनिटे झाली होती आणि मला खूपच घाई होती. मी त्याला थोडा इशारा केला की आपण प्रसाद आता जेवण करून घेऊ. त्याने माझ्याकडे पाहिलं पण नाही. तो 1 मिनिट जेव्हा पूर्ण झाला तेव्हाच बाप्पा उठला. दिस इज कॉल्ड ॲज अ कमिटमेंट बॉयज. तुम्हाला मी सांगतोय मुलांनो, ह्याला कमिटमेंट असं म्हणतात. अभ्यास करायचा ना, तर देर इज नो अदर डिस्ट्रॅक्शन्स. एक पण जगामध्ये तुमचा डिस्ट्रॅक्शन नाही आला पाहिजे, एक पण. नंबर 2, सातत्यानं अभ्यास करताना विषयाची सांगड घालणं जमलं पाहिजे. म्हणजे काय, विषय सांगड घालायची म्हणजे नेमकं काय करायचं. काही लेकरांना केमिस्ट्री आवड जातं, मोटेगावकर सरांमुळे सोपं होतं. काही लोकांना फिजिक्स आवड जातं, काही कमी प्रमाणात लोकांना बायोलॉजी अवघड जातं. सगळ्यांना अवघड बायोलॉजी जात नाही. त्याच्यामुळे हे दोघं जण नशिबान आहेत, IIB वाले. पण तुम्हाला मी काय सांगतो आता, सांगड कशी घालायची जरा बारकाय नाही का. हे मला असं कळत नव्हतं, हे प्रसादने मला सांगितलं. पप्पा म्हटला,
मी बायोलॉजीचा एवढा अभ्यास करणार आहे की बायोलॉजीमध्ये मी 100% मार्क घेणार आहे. ऐकलं का तुम्ही? 100%. थोडंसं मला पटलं नाही. मी त्याला म्हणालो का? कारण म्हणे पप्पा माझे केमिस्ट्रीमध्ये काय मार्क पक्के कटणार आहेत आणि फिजिक्समध्ये पण काय मार्क पक्के कटणार आहेत. लेकरांना सांगणं कशी घालता येते हे तुम्हाला कळलं पाहिजे. एखादा जर विषय थोडा अवघड जात असेल पण मला बायोलॉजी खूप छान येते पप्पा, मी 100% मार्क घेतो. मी नाही म्हणणारा बाप नाही आहे. आणि माझं लेकरू पण तुम्हाला सांगतो बापाने छातीवर हात एवढं चांगलं लेकरू आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर माझा 110% विश्वास आहे. तो म्हणतो इज राईट. हो ठीक आहे म्हणालो मी. आणि तुम्हाला सगळ्या लेकरांना सांगतो मी, त्यांना 11वी-12वी नीट होती, पण नेमकी 12वीची एक्झाम बोर्डची संपली, बोर्ड एक्झाम संपली आणि नीट संपून CET आली 2 महिन्यामध्ये. तेव्हा खूप लेकरं डिस्टर्ब झाले, प्रचंड डिस्टर्ब झाले. आम्ही पालक म्हणून खूप लोकांकडे गेलो, पण समाव ते नीटची काही नीट राहिली नाही. 1.5 वर्ष नीट शिकल्यानंतर पुन्हा लेकरांना CET द्यावं लागली. तोही डिस्टर्ब झाला. मी म्हणलं आता काय करायचं, एक्झाम तुझं पॅटर्न सगळं बदललं. नाही म्हणला पप्पा तरी पण बायोलॉजीमध्ये मी 100% घेतो. काय करावं? तुम्हाला सांगतो मुलांनो, का तर मला फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये 2-3 मार्क माझे कटणार आहेत. आणि म्हणून एखादा चांगला विषय येतोय ना त्याच्यावर फुल कॉन्सन्ट्रेट करायचं. हा त्यानं सांगितलेलं नॅक आहे, तुम्ही पण ही नॅक अप्लाय करा. आणि तुम्हाला सांगतो त्याची नीट एक्झाम झाली. एक्झाम सेंटरचा तो बाहेर आला आणि त्यांनी मला फोन केला, पप्पा बायोलॉजीमध्ये 100%. तिथून फोन केला. मी काय घ्यायला गेलो नव्हतो, सोडायला गेलो नव्हतो. असा बापच नाही जायला. मी त्याचं MBA ॲडमिशन घ्यायला पण मी गेलो नव्हतो. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, त्याची की आन्सर की आली ते जाऊ द्या, ते महत्त्वाचं नाही आहे. ती आन्सर की आली आणि आन्सर की आल्यानंतर त्याचा 1 मार्क गेला, 99 झाले. तो कॉलेजमध्ये गेला आणि कॉलेजमध्ये रडतच घरी आला. म्हणलं का? म्हणे पप्पा 1 मार्क माझा गेला. म्हणलं जाऊ दे ना, म्हणजे तुला बेस्टमधलं बेस्ट गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळतं, काय करायचं? एवढ्या पहिल्या याच्यामध्ये मेरिटमध्ये तू आहेस, काहीच अडचण नाही आहे. नाही पप्पा म्हणे माझ्याकडे 12 प्रूफ आहेत, 12 की माझा आन्सर बरोबर आहे. अरे म्हणलं 1 मार्क प्रसाद जाऊ दे. नाही म्हणला, मला फक्त कॉलेजमध्ये तुम्ही फोन करा, मला कॉलेजमध्ये जाऊन कंप्लेंट करायची. कंप्लेंट ते काहीतरी युनिव्हर्सिटीला कुठं बोर्डाला कंप्लेंट करायची मला. म्हणलं मी नाही फोन करणार, तू तुझा 1 मार्कासाठी पप्पा काही फोन करणार नाही. तुम्हाला हाईट सांगतो मुलांना, तो कॉलेजमध्ये गेला, जाधव सरांना भेटला, दुरुकर मॅडमला भेटला आणि ते रीतसर त्यांनी आपल्या डायरेक्टर ऑफिसमध्ये कंप्लेंट केली. त्याच्या कंप्लेंटवरती एक कमिटी बसली 12 लोकांची. 12 लोकांची कमिटी बसली आणि त्या 12 लोकांनी सांगितलं की त्याचंच बरोबर आहे आणि त्याला पुन्हा 100 मार्क पडले. दिस इज कॉल्ड ॲज अ कॉन्फिडन्स. दिस इज कॉल्ड ॲज कॉन्फिडन्स. म्हणून तुम्ही जर कमिटेड आहात, तुमच्यात सातत्य आहे, यू आर कन्सर्न, तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स आपोआप येतो. पण हा कॉन्फिडन्स आणण्यासाठी काय करायला पाहिजे? आता बऱ्याच लोकांना बोलता बोलता जण काही जण म्हणाले की संगत अशी ठेवा की जी तुमच्यापासून डिस्ट्रॅक्ट तुम्हाला नाही केलं पाहिजे. काय होतं माहिती आहे का? हे सगळ्यांना होतं. तुम्हाला फक्त संगतच डिस्ट्रॅक्ट करते असं नाही, तुम्हाला बऱ्याच गोष्टी डिस्ट्रॅक्ट करतात. हे मला माहिती आहे, हे मला माहिती आहे. मी डॉक्टर आहे, मला तर जास्त माहिती आहे. पण तुम्हाला सांगतो मुलांनो, कधी डिस्ट्रॅक्ट व्हावं आणि कधी डिस्ट्रॅक्ट होऊ नये हे ज्या ज्या लेकरांना कळलं ते लेकरं काही वर्षांनी स्टेजवर बसतील आणि ज्यांना कळलं नाही त्यांचं मला काहीच माहीत नाही. मी काय सांगतो तुम्हाला की डिस्ट्रॅक्शन काय असतं? व्हॉट इज डिस्ट्रॅक्शन? डिस्ट्रॅक्शन म्हणजे तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणारी गोष्ट. तुमच्या ध्येयापासून तुम्हाला दूर घेऊन जाणाऱ्या गोष्टीला डिस्ट्रॅक्शन असं म्हणतात. तुम्ही अभ्यासाला बसलात की ते अभ्यास डोक्यात जातच नाही, दुसरंच कधी डोक्यात जातं. दॅट इज कॉल्ड एज डिस्ट्रॅक्शन. आणि हे डिस्ट्रॅक्शन होताना तुम्हाला कसं दाबून धरायचंय हे एक छोटं उदाहरण सांगतो मी. तुम्ही नेमकं काय व्हायला पाहिजे? डिस्ट्रॅक्शन तुमच्यामध्ये नाही आलं पाहिजे, तुम्ही डिस्ट्रॅक्शनला दूर नेलं पाहिजे. यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे? छोटं उदाहरण सांगतो. एक छोटं गाव असतं, गाव. त्या गावामध्ये एक सरपंच असतो, बारकाय नाही का, आणि त्याच्या गावामध्ये कसा मलखांब, मोठा एक खांब तो लावतो, मोठा खांब बांबू लावतो आणि तो सांगतो सगळ्यांना की या बांबूवर जो चढेल टोकापर्यंत त्याला मी 2000 रुपयाचं बक्षीस देणार, 2000 रुपयात बक्षीस देणार. खूप मोठा बक्षीस आहे ते. आणि तो एक शहाणा असतो माहिती आहे का, तोच एक माणूस खूप शहाणा असतो जो हे शर्यत लावतो. तो काय करतो, त्याचीच माणसं, आजकाल असंच घडतं, त्याचीच एक 50-60 माणसं घेतो, त्याचीच एक 50-60 माणसं घेतो त्याचीच, आणि तो जी लोक जमतात ना बघण्यासाठी त्यांच्यामध्ये आपल्याच माणसाला घालतो आणि त्यांना म्हणतो आता जो कोणी खांबावर चढेल त्याला डिस्ट्रॅक्ट करा.
म्हणजे काय म्हणा, चढायला लागला कोणी की पडशील 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 म्हणायचं. हे काम त्या 50 लोकांना सांगतो. आणि हे जे काय जमाव जमलेला असतो, माणसं जमलेले असतात, ते माणसामध्ये हे त्याची 50 लोक. बघा, याला म्हणायचं दुष्ट प्रवृत्ती. आणि अशा प्रवृत्ती सगळ्यासोबत असतात. डिस्ट्रॅक्ट करणारी प्रवृत्ती 100% असतात. आणि काय होतं, एक माणूस येतो, त्या मलखांबावर चढायला लागतो. तो अर्ध्यात गेला की इकडून खालू, अरे पडशील 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 पडशील, तो खाली येतो, बाप्पा कशाला पडायचं. दुसरा जातो, पुन्हा पडशील पडशील पडशील. तिसरा जातो, पडशील पडशील. 100-200 लोक प्रयत्न करतात, पण हे लोक पडशील पडशील पडशील, अरे पाय तुटेल रे, खाली येतो. कुणीही वर चढू शकत नाही. एक मुलगा आपला 10 वर्षाचा त्याच्या आईबरोबर येत असतो. त्याच्या आईबरोबर येतो, असा गरीब आई असते, त्याच्याबरोबर येतो. त्याच्या आईच्या डोक्यावरती एक टोपलं असतं. ते येतो, हे काय चाललंय, बराच वेळ उभा राहून त्या आईसवर बघतो तो. आणि आईला हळूच विचारतो. आई त्याच्या कानामध्ये एक गोष्ट सांगते. बघा बारकाईनं बघा. आई त्याच्या कानात एक गोष्ट सांगते आणि त्याला म्हणते, जावर. हा काय करतो माहिती आहे, तुर 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 वर जातो, एकदम टोकाला जाऊन बसतो. आणि जिंकला हा, गेलावर, चढलावर. 100 लोक जाऊन नाही शकले, हा मुलगा वर गेला. आता बक्षीस वितरणाचा कार्यक्रम, स्टेजवरती सगळे लोक आले. आता ह्याला 2000 बक्षीस द्यायचं. ज्यानं ऑर्गनाईज केलं होतं, दुष्ट माणसं, त्याच्या पोटात दुखायला लागतं सगळं. पण आता इलाज नाही ना, हा जिंकलाय. तो आला वरती की मग त्यातला एक माणूस त्याच्या आईजवळ जातो आणि त्याच्या आईला विचारतो, तू त्याच्या कानात काय सांगितलीस, तू त्याच्या कानामध्ये काय सांगितले की तो भुर्र वर गेला. त्याची आई काय म्हटली माहिती आहे, बारकाई नाही का आता, त्याची आई काय म्हटली, माझा मुलगा बहिरा आहे. तो बहिरा नसतो, पण माझी आई म्हणाल माझा मुलगा बहिरा आहे. म्हणजे त्याच्या आईनं त्याच्या मुलाला बहिरं केलं. कशापासून? डिस्ट्रॅक्शन पासून बहिरा केलं. मित्रो, कळलं? म्हणून तुमच्या जर आयुष्यामध्ये काही डिस्ट्रॅक्शन येत असतील, ते कुठले असोत, त्या डिस्ट्रॅक्शन पासून तुम्ही बहिरे व्हा. बहिरे. हा, डिस्ट्रॅक्शन कानापर्यंत, मेंदूपर्यंत, हृदयापर्यंत गेलं नाही पाहिजे. आणि तुला पुन्हा सांगतो, जेवढे याच्यामध्ये तुम्ही रिपीटर आहात, ते नशिबान आहात. जे रिपीटर नाहीत त्यांचं मला माहित नाही, पण जेवढे तुम्ही रिपीटर आहात ते नशिबान आहात. जे लोक आयुष्यात नापास झाली तेच लोक मोठी झाली, बाकी कोणीच मोठं झालं नाही. जर कोणी तुमच्यातला रिपीट करत असेल, कुणी रिपीट, मला माहित नाही तुम्ही रिपीट करता न करता, पण कुणी जर रिपीट करत असेल तर तुम्ही असं छातीवर मारून घ्या. तुमच्या बापा मायला पण सांगतो, तुम्ही पण छातीवर मारून घ्या की तुमची ही लेकरं जगातली सगळ्यात टॉप लेकरं होणार. लिहून देतो मी. त्याचं कारण असतं, मी उगीच बोलत नाही, मी उगीच एक शब्दही बोलत नाही, अभ्यासाशिवाय मी एकदा बोलत नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो की जगामधले खूप मोठी लोकं पाहिली. मी जरी लहाने असलो तरी जगातल्या खूप मोठ्या लोकांशी माझा संबंध आहे. मी जग हा शब्द वापरला, जगातल्या. मी भारत देशापुरतं बोलत नाही, जगातल्या म्हणतो, जगातल्या. मित्र, मी जगातली खूप मोठी माणसं पाहिली, प्रचंड मोठी माणसं पाहिली. आणि जेव्हा त्यांच्या इतिहासात गेलो तेव्हा कळलं की सगळी मोठी माणसं आयुष्यात नापास झालेली होती. एक पण मोठा झालेला माणूस आयुष्यात सतत पास झालेला मला सापडला नाही. एक पण. डॉक्टर विठ्ठल लहाने पण सतत पास झालेला नाहीये. तुम्हाला माहित आहे, तुम्ही ऐकलात मला की मला MBBSच्या परीक्षेमध्ये आय हॅव गॉट 14 गोल्ड मेडल, 14 स्वर्ण पदक मला आहेत. 14 गोल्ड मेडल असलेला एकही डॉक्टर तुम्हाला दिसणार नाही, एकही. आणि ह्या लेकरांना माझं चॅलेंज आहे की हे रेकॉर्ड कोणीतरी तोडा. पण तुम्हाला सांगतो, ज्या माणसाला MBBSच्या परीक्षेमध्ये 14 गोल्ड मेडल मिळाले, हाच माणूस MCH प्लास्टिक सर्जरी करताना नापास झाला. आणि म्हणून मी आज मोठा झालो, नाही तर मोठा होऊ शकलो असतो. म्हणून जेवढी माणसं नापास होतात ती मोठी होतात, रिपीट करतात ती मोठी होतात, बाकी कोणीच मोठा होत नाही. फ्रेश पराणी काय करायचं, तर फ्रेश पराणी पुन्हा एकदा नापास व्हायचं. तुम्हाला सांगतो मित्र, बऱ्याच वेळा तुमची अडचण अशी होते. आता शेवटची अडचण सांगतो, तुमची अडचण काय होते. तुम्ही सगळेच लोक 11th आवर प्रिपरेशन हे माहिती आहे, 11th आवर प्रिपरेशनला लक्ष देतात. काय माहिती आहे का, आजकाल लोकांना सहज आणि सोप्या होणाऱ्या गोष्टी फार आवडतात. सहज होणाऱ्या गोष्टी, बिना कष्टाने जर काही होत असेल, बिना कष्टाने, ते फार भारी वाटायला लागतं. कुठल्या आमच्याकडे पण डॉक्टरांना एखादा आला ना पेशंट, साहेब एवढं मोठी गाठ जरी असेल ना, साहेब एखादी गोळी द्या की. म्हणजे साध्या गोळीनं मी जी गाठ पण निघून जावी, माझा कॅन्सर पण दुरुस्त व्हावा. म्हणजे साधं सोपं जर काही होऊ शक्य आहे ना, तर ते लेकरांनाही भारी वाटायला लागतं. आणि काय बघतात ते, एक हिरो एक हिरोईन, 2 दिवस अशी होती, 2 दिवसांनी एवढी झाली, असं नाही आहे मित्र. तुम्हाला सांगतो, ती माणसं मोठी होतात
जी माणसं इमानदारीनं प्रामाणिकपणे कष्ट करतात तीच माणसं जगात मोठी होतात आणि तीच माणसं चिरकाल मोठीच टिकतात, बाकीचे नाही. कळलं का तुम्हाला? फक्त मला हे सांगायचं आहे की तुम्हाला टेन्शन येतं. मला बरेच लेकरं भेटतात, टेन्शन, खूप टेन्शन, खूप टेन्शन आलं, ट्रेस आला, आता काय करू, एक्झाम झाली की घरी येऊन रड 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 रड, आता काय करू, मार्क कमी पडले, खूप वाचलं होतं, खूप अभ्यास केला होता, म्हणजे भरपूर झालं होतं माझं, पण तरी मार्क पडलेच नाहीत, काय करावं आता. ज्या ज्या लेकरांना मार्क पडत नाहीत तेच लेकरं मोठे होतात. मी उगीच बोलत नाहीये मित्र, पण त्याच्यापुढे एक क्लू आहे, पण एकदा कमी पडले, दोनदा कमी पडले, तीनदा कमी पडले इथपर्यंत ठीक आहे, पण सतत कमी पडणे नाही. हे लक्षात ठेवा. एकदा जर मार्क कमी पडले तर विवेक सांगत होता की तेवढ्याच तयारीनं तुम्ही लागा की पुढच्या वेळेस मला चांगले मार्क पडले पाहिजे. दिस इज कॉल्ड ॲज अ कमिटमेंट. आपल्या ध्येयाकडे वाटचाल करताना आपली एक कमिटमेंट असली पाहिजे की मार्क कमी पडतात म्हणजे काय, आणि हे करण्यासाठी काही लागत नाही. तुम्हाला सांगतो मित्र, काहीच लागत नाही. पुस्तक आहे यार, पुस्तक आहे, काय मोठी गोष्ट आहे अशी, पुस्तक आहे, काहीच मोठी गोष्ट नाही आहे. म्हणजे असं काही नाही आता की आपल्याला एव्हरेस्ट शिखर पार करायचं, असं काहीच नाही आहे, असं काहीच नाही आहे. हां, किंवा कधी कधी असं घडतं, तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा डॉक्टर व्हाल तेव्हा अशा अडचणी आमच्याकडे येतात. तुम्हाला एक छोटी अडचण सांगतो मी. एक पेशंट, म्हणजे एक मुलगा रस्त्याने जात होता रस्त्याने, आणि तुम्ही पाहिलं असेल कधी, एक मोटरसायकल चालवत होता, मोटरसायकल, आणि जो मागे बसला होता मागे, तो काच, एक मोठी काच, खिडकीला लावायची मोठी काच, इथं ठेवून असा बसला होता धरून. असं तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल, रस्त्याने असे जातात तुम्ही, नेहमी एक रस्त्यावर असता, रस्त्यावर एक मुलगा चाललाय, मोटरसायकल एकदम चालवतो, पाठीमागे बसलेला कार्पेंटर आहे तो, कुठल्या तरी खिडकीला काच बसवण्यासाठी दुकानातून काच विकत घेतली आहे, मानेवर ठेवला आणि चालला. दुर्दैव, मी तुम्हाला अडचण काय सांगत होतो की समोर त्या मोटरसायकल ॲक्सिडेंट झाला. त्याचं पुढचं दुर्दैव असं की नेमका तो ग्लास पडला, फुटला, पण तो नेमका मानेत बसला आणि ह्या लेकराची मानच कापली. काय सांगू मला ना तुम्हाला, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकत नाहीत. ते मानेतलं ते रक्त असं ते पूर्ण, म्हणजे इमॅजिनच करू शकत नाही तुम्ही, ह्या सिच्युएशन इमॅजिन करू शकत नाही. आणि कुणाला तरी माहीत होतं, डॉक्टर विठ्ठल लहाने कुठली नस जोडणारा प्राणी आहे, त्याला त्या मानेला हात लावून, त्याचा एक ओळखीचा डॉक्टर होता, डॉक्टर आशिष चलवदे नावाचे डॉक्टर आहेत, त्या हाडाचे डॉक्टर आहेत, पण त्यांच्या ओळखीचे होते त्या पेशंटच्या, म्हणजे ज्याचं लागलं त्याच्या ओळखीचे होते. त्यांनी त्याला सगळ्यात पहिला फोन केला. त्या माणसाने पाहिलं की ह्याची अख्खी नस इथली तुटली आहे, याला लहान सरांकडे घेऊन जावं लागतंय. तुम्हाला सांगतो डॉक्टर का ग्रेट असतात. तो माणूस त्या हात असा पकडून, नस अशी पकडून इकडे या दोन्ही साईडला नाही पकडायची, दोन्ही साईडला मुद्दाम पकडायची नाही, कारण दोन्ही साईडला पकडलं तर सफोकेशन होतं आणि मेंदू पुन्हा काम करत नाही. म्हणून एका साईडला, हे डॉक्टरांना माहीत असतं, हे पकडली त्यांनी नस. आणि पिक्चर कसा असतो, पिक्चर थरार, असा सगळा थरार, युद्ध, हे युद्धाचं पिक्चर तयार झालं. आणि सरळ हे लोक माझ्या ऑपरेशन थिएटरमध्ये, त्याला घेऊन ऑपरेशन थिएटरमध्ये मला पुढे फोन केला, आणि ह्या डॉक्टर चलवदेचा हात तसाच मानेला पकडलेला. मी ऑपरेशन थिएटरमध्ये भूलताना सगळी तयारी, मी चेंज होऊन गेलो, आणि डॉक्टर चलवदेने हात सोडला. सर मी आता हात सोडतोय, पुढे तुम्ही घ्या. हात सोडला आणि ह्याचं अख्खं रक्त छताला. इथं सगळ्यात मेजर रक्तवाहिनी इथं असते, तिला कॅरोटिड आर्टरी असं म्हणतात. आमचं धक्कन झालं. 10 रक्ताच्या बॉटल्या आणल्या होत्या, आम्ही खटाखट दिल्या, पुन्हा 10 आणल्या, पुन्हा खटाखट दिल्या. त्याचा पल्स लागणार, नाडी लागणार, काहीच होईल. बाहेर आलो, नातेवाईकांना सांगितलं की मी प्रयत्न करतोय, पण मला वाटत नाही तो वाचेल. लोकांचा ना माझ्यावर काय माहीत नाही असा विश्वास आहे. कधी कधी मी चिमटा घेऊन बघतो, मीच आहे का साहेब, हे सांगू पण नका, तुम्हाला जे करायचं ते करा. त्याचे वडील मला म्हणताय, तुम्ही सांगू पण नका, तुम्हाला जे करायचं ते करा, तुमचा मुलगा आहे तो. मित्र, मी मध्ये गेलो, पुन्हा हात सोडला, पुन्हा छताला ब्लड. आम्ही काही नॅट केला की रक्ताच्या थारोळ्यामध्ये ती रक्तवाहिनी सापडणं खूप अवघड काम आम्हाला, तिला पकडायचं होतं आम्हाला. मी अंदाजेच आशिष थोडा हात वर कर म्हणत मध्ये गेलो, आणि एक क्लॅम्प असतो, तो क्लॅम्प लावला. तो क्लॅम्प लावला की रक्त थांबलं. अंदाजेच लावला होता पण रक्त थांबलं. पण तुम्हाला पुढची गोष्ट सांगतो, रक्त थांबलं इथपर्यंत ठीक आहे, पण जेव्हा आशिषने हात काढला तेव्हा आशिषचा हात असं पण होत नव्हतं, असं पण होत नव्हतं. 45 मिनिट ह्या पोराचा हात, ह्या डॉक्टरचा हात तिथे पकडला होता. त्याला हात सरळ करायला 2 दिवस लागले. 2 दिवस असाच हात पकडलेला, त्याच्या सगळ्यांना अशाच बसला आकडून. 2 दिवस तो घरी होता, ओपडीत पण जाऊ शकला नाही. त्यानं हात काढला त्याचा, आणि मी माझा हात सुरू केला. एक एक टाका करत, कारण टाकायला त्याला सोडलं, रक्त वर.
ही सगळी कसरत चालली, दिवस रात्र सुरू आहे. 8 तास झाले, 9 तास झाले, 10 तास झाले, 12 तास झाले, 18 तास झाले, 24 तास झाले, 26 तास झाले. आणि 26 तासानंतर ती नस जुळली. तिथंच पाणी पिलं आम्ही सगळ्यांनी ह्या 26 तासामध्ये. तेच ह्याला म्हणायचं एव्हरेस्ट, ह्याला म्हणायचं एव्हरेस्ट, ह्याला म्हणायचं अडचणी. हां, आणि ह्या अडचणी तुम्हाला सांगतो मित्र, ती नस जुळली, हा मुलगा चांगला झाला आणि त्याला 6व्या दिवशी मी घरी पाठवू शकलो. आणि म्हणून तुम्ही डॉक्टर व्हा. जगातलं कुठलंही काम कोणी करू शकतो, पण हे काम फक्त डॉक्टर आणि डॉक्टरच करू शकतो. आणि त्याला काही रिप्लेसमेंटच नाही. डॉक्टर या शब्दाला, डॉक्टर या माणसाला रिप्लेसमेंटच नाही. म्हणून तुम्ही डॉक्टर व्हा मित्र. याच्या एवढं चांगलं या जगात कुठलंच प्रोफेशन नाही, कुठलंच नाही आहे. आणि याला म्हणायचं एव्हरेस्टवर जाणे. बरोबर आहे? हे तर तुम्हाला जायचं नाही आहे, हे तुम्हाला जायचं आहे का? मग पुस्तक पाठ करायला काय हरकत आहे? माझा नेहमीचा कन्सेप्ट आहे, पुस्तक पाठ करायला काय हरकत आहे? स्ट्रेस आला, खूप टेन्शन आलं, प्रचंड टेन्शन आलं, आता मला अभ्यासच होत नाही, आता मी नाही अभ्यास करू शकत. माझ्याकडे लेकरं येतात. कालपर्यंत वाटलं होतं की नीट मी क्रॅक काय करणार, क्रॅक करणार ना. हां, क्रॅक करणार म्हणजे क्रॅक करणार, हे लेकरांचा शब्द आहे तो, मला कधी कधी येत नाही, मी जरा जुना माणूस आहे. क्रॅक करणार नीट, आधी स्टेज क्रॅक करणे माहीत होतं, नीट पण क्रॅक करते मला माहीत नव्हतं. पण आता ना असं वाटतं सर बहुतेक नाही व्हायचं मला. आहे आता काय झालं तुला? पण तुम्हाला पुन्हा सांगतो मला अण्णो, समजा तुम्हाला एक अटेम्प्ट लागला, लागू द्या. समजा तुम्हाला दुसरा लागला तरी लागू द्या. पण ज्या ध्येयासाठी तुम्ही आलात ना, ते ध्येय गाठूनच जा. फक्त महाराष्ट्रातल्या मेडिकल कॉलेजमध्ये तुमचा नंबर लागायचं काहीच कारण नाही आहे. भारत देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजमध्ये तुम्ही असले पाहिजेत, सगळ्या. काही अडचण काहीच नाही आहे, 1% पण अडचण नाही आहे, कारण तुम्हाला नीट आहे. भारत देशामध्ये जेवढे मेडिकल कॉलेज आहेत त्या सगळ्या कॉलेजला तुम्ही एलिजिबल आहात. आणि म्हणून फक्त महाराष्ट्रातल्या 2-3 मेडिकल कॉलेजला ॲडमिशन घ्यायचा विचार काढून टाका. भारत देशातल्या सगळ्या मेडिकल कॉलेजला आमचेच लेकर असले पाहिजे, हे ध्येय तुम्ही ठेवा. आणि मग पुन्हा सांगतो, सगळ्यात महत्त्वाचं ट्रेस घेऊ नका. म्हणजे काय करा, जर तुम्ही, सरांनी सांगितलं पेरणीचे दिवस आलेत, सुगीचे दिवस आलेत, आज ठरवायचं. काय ठरवायचं की 5 मेला, यावेळेस किती मेला आहे सर? 5 मेच बरोबर. अरे वा, मला पण अभ्यास आहे. 5 मेला तुमची नीटची एक्झाम आहे. 5 मेचा रिव्हर्स टाइम टेबल होणार. रिव्हर्स टाइम टेबल कोणाला येतो हा शब्द? रिव्हर्स टाइम टेबल. हे कळतं शब्द मी काय म्हणतो ते? रिव्हर्स टाइम बदलायचा, रिव्हर्स टाइम टेबल. तिथून मागे यायचं. आणि नंबर 2, एक्झामच्या दिवशी अभ्यास करायचा नाही. मला ना लेकरं पाहिलेत मी, माहिती आहे तुम्हाला, उद्या परीक्षा, हे पण राहिले, आता काय करावं आणि काय नाही करावं. तुम्हाला पुन्हा सांगतो, तुम्ही जर 5 मेला एक्झाम आहे, 4 मेच्या सकाळी 10 वाजता तुम्हाला 2 तास सूट देतो, 12 वाजता अभ्यास बंद करायचा. माझ्याकडे लिहून घ्या मित्र. आणि प्रसादचं मी तुम्हाला माझ्या मुलाचं नाव सांगितलं, त्याची पण परीक्षा 5 मेला होती. तो 4 मेला दुपारी 12 वाजता मला म्हटला, पप्पा माझा अभ्यास झाला. अभ्यास कधीच होत नसतो, हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे, सगळ्यांनाच माहीत आहे. कधीच होत नसतो. मुर्डेगावकर सर आजही अभ्यास करतायत, विठ्ठल लहाणे आजही अभ्यास करतो. अभ्यास कधी संपत नसतो, पण तो डिक्लेअर करता आला पाहिजे. आणि डिक्लेअर करताना तुम्ही कॉन्फिडंट असले पाहिजे. कॉन्फिडंट असल्याशिवाय डिक्लेअर करू शकत नाही. डिक्लेअर करा आणि दुपारी 12 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 पर्यंत काहीही वाचू नका. ऐका माझं. पण तिथं जाण्यासाठी असा मार्गक्रमण करा की दररोज एक शिस्त असली पाहिजे, डिसिप्लिन असली पाहिजे. मी म्हणालो की 4:45ला उठतो. मित्र, तुम्ही 4:44 मला फोन करा. किती? 4:44 मी जागा असेल, जागा नाही, मी राऊंड घेत असेल, राऊंड. मी 4:44 माझा राऊंड सुरू करतो. 4:44 4:46 एकदा पण नाही झाले, एकदा पण 21 इयर्समध्ये. कमिटमेंट इज कमिटमेंट. वेळ दिला, फिनिश. हे ज्यांना जमलं ते माणसं यशस्वी होतात. आणि हे ज्यांना जमत नाही त्यांचं काय होतं मला माहीत नाही. तुम्ही म्हणाल की प्रत्येक वेळा त्यांचं काय होतं मला माहीत नाही, कारण त्यांना मी माझ्यात मोजत नाही. मी त्यांनाच माझ्यात मोजतो ज्यांना मी कळतो. बाकीच्यांना मी माझ्यात मोजतच नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी लेकर कसे कमिटेड असतात. जसा मी आज उभा आहे, तसा 1 जुलै 2011 या दिवशी उदय देशपांडेंनी, ते दरवर्षी कार्यक्रम घेतात, पण 1 जुलै 2011 एक्झॅक्टली 7 वर्षापूर्वी मी एक भाषण केलं होतं. त्या भाषणामध्ये संधीची गोष्ट सांगितली होती. तुम्हाला सगळ्या लेकरांना माहीत असेल, नसेल तर मी काहीतरी सांगेन
मोठेगावकर सरांना मी आजच एक प्रॉमिस दिलं आहे की त्यांच्यासाठी वर्षामध्ये 2 कार्यक्रम घ्यायचे, एक लातूरमध्ये एक नांदेडमध्ये. मी त्यांना शब्द दिला आहे, तो शब्द तुम्हाला पण डिक्लेअर करतो. तेव्हा ती गोष्ट सांगेन, पण तुम्हाला फक्त उदाहरण सांगतो मी आता. ती मुलगी कुणीतरी, तुम्ही जसे बसलात तशी त्यातली ती एक मुलगी. आणि आत्ता काही महिन्यापूर्वी एक माझ्याकडे मुलगी आली हातात पेढे घेऊन. अशी लेकरं माझ्याकडे खूप येतात, मला लेकरं खूप आवडतात. मी म्हटलं तुम्ही माझी लेकरं आहात, मला प्रचंड लेकरं आवडतात. प्रचंड म्हणजे शब्दाच्या पलीकडे मला लेकरं आवडतात. माझ्या ओपडीमध्ये कितीही गर्दी असेल, कितीही, आणि जर एखादा मुलगा मुलगी 10वी 11वी 12वीचे आले की त्यांना विचारतो ट्युशन कुठे आहे, काय कळत नाही, कुठला विषय अवघड जातो. बाकीचे नाते जेव्हा टाकले असतात ना पेशंटचे, ते माझ्याकडे इतकं राग बघतात की आता ह्याला खावच, पण त्यांनी कितीही राग बघू दे, माझं सुरूच. कारण हे लेकरं माझ्यात, तुम्ही लेकरांनी माझ्यामध्ये गोडी निर्माण केली आहे. तुम्ही लेकरं मला मेसेज पाठवता, तुम्ही लेकरं मला भेटता, तुम्ही लेकरं इन्स्पायर होता, ही माझी खरी संपत्ती आहे. आणि त्याच्यामुळं मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, मी शब्दात नाही सांगू शकत. आणि मग ही अशीच एक मुलगी हातात एक पेढ्याचा बॉक्स घेऊन माझ्याकडे येते, पेढ्याचा बॉक्स घेऊन. मी ते पेढ्याचा तुम्हाला माहिती आहे माझ्या ओपडीमध्ये एकदाच 50 लोक असतात, एकदा 50 घेतो, पुन्हा पुढचे 50 घेतो, अशी ओपडी काढतो. तुमच्यातले बरेच लेकरं माझ्याकडे आलेले आहेत. आणि त्या 50मध्ये ही मुलगी वाट काढत होती. म्हणजे 10-12 पेशंट असतात, बाकीचे नातेवाईक असतात. अशी वाट काढत होती. मग तिच्या हातातले पेढे दिसले, पेढे मला. आणि मी आमच्या बाकीच्या नातेवाईकांना म्हणालो तिला येऊ द्या म्हणालो. ती पुढे आली. माझ्या जवळ आल्यानंतर मला माहीत आहे कुठेतरी पास झाली असेल मुलगी, काहीतरी असेल म्हणून. ते 3 लेकरं आले. एकदा ती मुलगी आली, तिच्या पाठी दुसरी एक मुलगी, एक छोटा मुलगा आला. असे 3 लेकरं आले एकदाच. आल्यानंतर मी तिच्या पेढ्याकडे हात केला. असा पहिला मी हात केला, तिने मला पेढे दिलेच नाहीत. आता काय करा, अरे म्हणजे मला काही भूक नव्हती लागली, पण मला माझे आहेत म्हणून मी तिच्याकडे दिले. तिने मला पेढे दिले नाहीत. मी पेढ्याकडे हात असा केला की तिने पेढे असे मागे केले. मला म्हटली सर मला आधी तुम्हाला बोलायचं. म्हणलं बोल, पण लवकर बोल. मला माहिती आहे म्हणे, पण तरी मला बोलायचं. बघा ती मुलगी काय सांगते आता. ती मुलगी म्हणते सर 1 जुलै 2011 या दिवशी मी 11वीला होते आणि तुमचं मी भाषण ऐकलं, संधीची गोष्ट ऐकली. माझे वडील शेतकरी आहेत. तेव्हा माझी एक दुसरी ही बहीण 9वीला होती आणि हा भाऊ 7वीला होता. आम्ही तिघही भावंड आलो होतो तुमचं भाषण ऐकायला. म्हणलं मग काय झालं, काय सांगतेस तू हे सगळं. ऐका ना सर. आता काय करावं, बरं ऐका. ती म्हणाली की त्या दिवशी मी ठरलं होतं, त्या दिवशी तुमची ती संधीची गोष्ट ऐकली आणि त्या दिवशी ठरलं होतं MBBS पास झाल्यानंतर सरांकडे पेढे घेऊन जायचे. मी आज गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधून MBBS पास झाले, हे पेढे. म्हणून मला लेकरं आवडतात. मी म्हणालो विठ्ठल लहाने किती बिझी असला आणि 1 तास लेकरांसमोर बोलला तर त्या 1 तासामध्ये हे लेकरं एवढे इतक्या लेवलला जाऊन ते इतके कष्ट करू शकतात. साधी मुलगी, जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेली मुलगी, आणि त्याच्यापुढे ती काय बोलली माहित आहे, हे दोघे होते म्हणे सर ऐकायला. आता ही माझी बहीण 2nd इयर MBBSला आहे आणि माझा भाऊ 1st इयर MBBSला आहे. ही शक्ती तुम्ही माझ्यात निर्माण केली मुलांनो, तुम्ही माझ्यात निर्माण केली ही शक्ती. हे प्रेम आहे तुम्ही मला दिलेलं. ही माझी लेकरं आहेत. एवढी चांगली, एवढी गोड, एवढी कर्तृत्ववान लेकरं असणं हे बाप म्हणून माझं नशीब समजतो मी, माहिती तुम्हाला. आणि इतकं भारी वाटायला लागतं पोरं, तुम्हाला मी काय सांगू आता. म्हणजे तिथून पुढे आताही माझ्या अंगावर असे शहारे उभा टाकले, तिथून पुढे माझी पुढे एकदम फॉर्मच जात असते. म्हणजे इतकंच भारी वाटायला लागतं ना की आयजिप की ही माझा मुलगा आज डॉक्टर झालेत. ही फिलिंग तुम्ही देताय लेकरांना, तुम्हाला कळत नाही आहे, पण ही बापाला मिळालेली फिलिंग आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो चिकाटी तयार करायची असते. चिकाटी अशी तयार करायची असते ना, तिच्यातून माघार नाहीच, यश मिळूनच माघार जायचं. आणि हे करताना मी नेहमीच सांगतो, तुम्हाला पुन्हा एकदा सांगेन, सगळ्यात पहिलं झोपा. नंबर 1, दररोज 6 तास झोपा. प्लॅन करा बरो, प्लॅन करा. प्लॅन करणारे माणसं यशस्वी होतात. प्लॅन. मला बऱ्याच वेळा एक फोन येतो, विठ्ठल लहाने सर माझा क्लासमेटचा मला फोन आहे, तुला भेटायचं. विठ्ठल कुठे भेटू, किती वाजता भेटू. हक्काचा फोन आहे. क्लासमेट म्हणजे हक्काचे असतात. मी हळूच त्याचं उत्तर कधी पण ये म्हणत नाही मी, कधी पण ये त्याला हळूच विचारतो, तुझा आजचा शेड्यूल कसा आहे. मी त्याला तुझा आजचा शेड्यूल कसा आहे. का रे. नाही म्हणजे तू संध्याकाळी कुठे आहेस, नंतर तुझे काय कामं आहेत. नाही तू सांग ना, असं का म्हणतोस. नाही तुला संध्याकाळी जमेल का. मी त्याला असं विचारतो, संध्याकाळी किंवा हां तू सांग. त्यांनी म्हटलं त्याला सांग संध्याकाळी आपण 6:30-7ला भेटू. पण तुम्हाला सांगतो, जर मी त्याला 6:30ची वेळ दिली असेल ना, तर मी 30 मिनिटं त्यासाठी काढून ठेवलेले असतात. त्याला असं एकदाही वाटलं नाही विठ्ठल लहाने कधी बिझी आहे. एकदा पण त्याला वाटलं, एकदा पण. दिस कॉल्ड एज अ प्लॅनिंग. जेव्हा कोणी मला भेटायला येतं त्याला मी शांतीनं भेटतो. आणि भेटणाऱ्या एका पण माणसाला वाटत नाही की विठ्ठल लहानेला काहीतरी काम आहे. एका पण माणसाला वाटत नाही, एका पण. मला माझे नातेवाईक भेटतात, माझे मित्र भेटतात. त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, माझ्या मुलाला पण एकदाही वाटलं नाही की माझा बाप बिझी आहे. माझ्या बायकोला एकदा पण नाही वाटलं की माझा नवरा बिझी आहे. आणि माझ्या मायांना एकदा पण नाही वाटलं की माझा मुलगा बिझी आहे. दिस कॉल्ड एज प्लॅनिंग.
ह्या भारत देशामध्ये एक पण डॉक्टर नसेल किंवा एक पण माणूस नसेल जो बायकोला एवढा वेळ देतो. लिहून देतो मित्र तुम्हाला, लिहून. किंवा एखाद्या मुलाला बाप वेळ देतो, एक पण नाही. किंवा कुणाच्या आईवडिलांना एवढा मुलगा वेळ देतो. मी माझ्या बापाच्या आणि माईच्या रूममध्ये किंवा त्यांच्यासोबत दररोज 2 तास दररोज असतो. आणि आयुष्यातला एक पण दिवस असा गेला नाही त्या दिवशी माझ्या माईच्या मांडीवर मी नाही झोपलो. एक पण दिवस नाही गेला. 50 वर्षाचा झालोय मला, 50 वर्षाचा. माझा मुलगा 21 वर्षाचा आहे. पण आजही घरामध्ये मी 4 वर्षाचा आहे, मोजून 4 वर्षाचा. 4 वर्षाचे जशी लेकर असतात तसाच आहे, तसाच आहे. तशाच खोड्या करतो, तसेच मायनाचे भांडण लावतो, तसंच सगळं करतो. मी तुम्हाला सांगत होतो की ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे, ह्या जगामध्ये कुणाकडे वेळ आहे. कारण प्रत्येक माणसासाठी 24 आवर्सचा दिवस आहे. किती? आय एम राईट? पण त्या माणसाकडे वेळ आहे जो माणूस बिझी आहे. जे माणूस बिझी आहे त्याच्याकडे वेळ आहे. आणि जो बिझी नाही त्याच्याकडे वेळ अजिबात नाही, त्याला वेळच नाही. म्हणून तुम्हाला सांगतो, तुम्ही वेळ काढा. जर हा माणूस वेळ काढू शकतो, तुम्ही वेळ झोपायला वेळ काढायला काय अडचण आहे? माझा एक मित्र सर बोलता बोलता म्हणाला की डॉक्टर विठ्ठलाने रन करतात. एवढी सकाळी सकाळी आम्ही आपलं 10, 12, 14, 18 किलोमीटर असं दर संडेला आम्ही रन करत असतो. आमचा एक छान ग्रुप आहे. सकाळी रन मी करत होतो आणि एक जण आला, रन करून थकून परत आला आणि मला म्हटला, सर तुम्हाला माहीत आहे का? म्हणलं काय रे? डॉक्टर मित्र माझा, ज्युनियर थोडा. काय झालं? माझी बायको, मी, आई वडील सगळे बसल्यानंतर आम्ही विचार केला, म्हणे लहाने सर जर पळू शकतात तर मी का नाही पळू शकत? म्हणजे जर लहान सरांना पळायला वेळ आहे, रन करायला वेळ आहे, मला काय वेळ नाही? मलाच लाज वाटली सर, आज पळायला आलो म्हणे मी. मला ते पॉईंट तुम्हाला सांगायचं आहे की वेळ नसतो, वेळ असतो, पण तुम्हाला प्लॅनिंग जमली पाहिजे. अभ्यासाची प्लॅनिंग करा, प्लॅनिंग करा आणि वेळ काढा. मस्त झोपा. त्याचा पुढचा एक पॉईंट आहे, जेव्हा केव्हा डिप्रेशन येईल, जेव्हा केव्हा बोर होईल, तेव्हा सगळ्यात पहिला फोन आईला किंवा वडिलांना करा. किंवा त्याच्याही पलीकडे तुम्हाला वाटलं तर विठ्ठल लहानेला संध्याकाळी 7:30 नंतर फोन करा. 7:30 नंतर फोन करा. 7:30 ते 9:30 मी फोन घेतो. माझा नंबर मोटेगावकर सरांकडनं घ्या, मी देणार नाही. त्याच्याही पलीकडे एखादा मेसेज टाका, त्याचं उत्तर पण देतो, पण संध्याकाळी 7:30 ते 9:30 दररोज नाही. 7:30 ते 9:30 इमर्जन्सी आली तर त्या दिवशी देऊ शकणार नाही, पण जेव्हा जमेल तेव्हा पक्का उत्तर देईन. पण एखाद्या दिवशी डिप्रेशन आलं, एखाद्या दिवशी बोर झालं म्हणून काहीतरी आपलं चुकलं असं समजू नका. बोर सगळ्यांनाच होत असतं. बोर सगळ्यांना होत असतं, डिप्रेशन सगळ्यांना येत असतं, वाईट सगळ्यांना वाटत असतं, पण त्यातून बाहेर येणारा माणूस हा ग्रेट माणूस असतो. ग्रेट. अपयश आणि गरिबी हे 2 असेट आहेत. असेट शब्द कळतो? आपण म्हणतो ना असेट आहेत. डॉक्टर मोटेगावकर सर लातूरला असणं, IBB मोटेगावकर ते IIB इथं लातूरला असणं, हे असेट आहेत लातूरचे, असं आपण म्हणतो का? व्हॉट इज असेट? असेट म्हणजे एवढी चांगली गोष्ट की ज्या गोष्टीनं माणूस मोठा होतो, दॅट इज कॉल्ड एज असेट. बँक असेट म्हणतात. बँक बॅलन्स इज असेट. बँकेमध्ये पैसे असणं असेट, ते मी मानत नाही कधीच. असेट, गरिबी ही असेट आहे. गरिबी असेट आहे आणि अपयश हे असेट आहे. अपयशाने माणूस मोठा होतो आणि गरिबीने एक माणूस मोठा होतो. म्हणून कुणी जर गरीब असाल, तुम्ही समजून घ्या की तुम्ही जगातले सगळ्यात मोठे आहात. आणि म्हणून म्हटलं कुणी तुम्ही नापास झाले असाल, समजून घ्या की तुम्ही खूप मोठे होणार आहात. म्हणून गरिबी आणि अपयश हे तुमचे असेट आहेत पोरं. हो, असेट तुम्हाला कळत नाहीये. तुम्हाला कधी कळेल? आज प्रत्येक माणसाला एखादा आपला मित्र मेडिकलला लागला आणि आपण नाही लागलो, ऑफकोर्स बोर होतं. मला पण होतं, कुणालाही होतं. पण ते बोर नाही समजून घ्यायचं. तू इथं लागलास का? तुझ्या पुढच्या कॉलेजला पुढच्या वर्षी मी लागतो. दॅट इज कॉल्ड एज असेट. ह्याचा असा फायदा करून घ्यायचा असतो. मग काय नाही, याच्याच वर्गात होतो तरी आज झालं. नो 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 नो, नथिंग लाईक दॅट. त्याचं अभिनंदन ऐकताना, त्याचं कौतुक ऐकताना मनामध्ये आपलं एक कौतुक तयार करून ठेवायचं की पुढच्या वर्षी या लिस्टमध्ये मी आहे. त्याला असेट असं म्हणतात. बरं, हो, तुम्हाला हे कळलं पाहिजे. आणि मी सांगत होतो की पहिला फोन आईवडिलांना करा. जगामध्ये जर तुमच्या कुठल्याही चांगल्या वाईटमध्ये जर खंबीर साथ देणारा जर कोणी जगात माणूस आहे, या जगात ते फक्त मायन बाप आहेत, दुसरा कोणीच नाही. म्हणून तुम्हाला कधीही काहीही वाईट वाटलं, एखादी गोष्ट तुम्हाला नाही झाली, एखादी गोष्ट तुमच्या कॅपेबिलिटीमध्ये नाही आहे, ओके फाईन, नो प्रॉब्लेम मुलांनो, नो प्रॉब्लेम. यू जस्ट शेअर विथ युअर पॅरेंट. आणि आयुष्यामध्ये काम करताना पॅरेंट लोकांना समोर ठेवून काम करा. लास्ट मी तुम्हाला सांगतो, प्लॅनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. ती प्लॅनिंग आज करायची, आत्ताच करायची. दररोज 6 तास झोपायचं. रेस्ट वाईल रन अ माईल.
हे पुस्तक आहे कल्चर नावाचं, कधी वाचा मोठे झाल्यानंतर. जी जी माणसं रेस्ट करतात तीच माणसं माईलभर चालू शकतात. तुम्हाला जर 10 मैल चालायचं असेल तर 10 सेकंद रेस्ट करा. रेस्ट व्हाईल रण माईल. तुम्हाला माईलभर पळायचं ना, रेस्ट करायला पाहिजे. आणि तुम्हाला जर मॅरेथॉन करायचं आहे, रात्रभर झोपलं पाहिजे. रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि जेव्हा एखादी गोष्ट समजत नाही ती पाठ करा, आणि समजत नाही ती पाठ करा, आणि समजली नाही तरी पाठ करा. आणि तुम्हाला पुन्हा सांगतो, ती जर नाहीच कळली तर पुन्हा पाठच करा. आणि मी शेवटचं वाक्य सांगत होतो की कधीही अभ्यास करताना ध्येय काय समोर असावं, कुठलं ध्येय असावं. मी एवढं का बोलतो माहिती आहे, मोठेगावकर सरांनी मला कमीत कमी 100 वेळा म्हणाले, तुम्ही बोला बरं का साहेब, तुम्ही गडबड करू नका बरं का सर, तुम्ही गडबड करू नका. म्हणजे त्या माणसाने इतकी त्याची आत्मीयता पाहिली तुमच्या लेकरांसाठी. म्हणून मला फोन आलाय, त्या माणसाला मी ऑपरेशन तयार कर म्हटलंय. माझ्या भूलतज्ञाचा फोन होता आत्ता. ओके, मला आता ऑपरेशन करून पुढचे 2 प्रोग्राम करायचे आहेत. त्यांना भूल द्या असं सांगितलं तरी बोलतोय, कारण त्यांची तळमळ मी पाहिली. आणि म्हणून तुम्हाला सांगत होतो मी की अभ्यास करताना काहीतरी आदर्श समोर ठेवून करायला पाहिजे. बरेच लेकरं मला लिहितात, विठ्ठल आणि तुम्ही माझे आदर्श आहात. पण तुम्हाला मी सांगू का, तुम्ही याच्यापुढे असं लिहा की माझे आईवडील माझे आदर्श आहेत, तुमचे आईवडील तुमचे आदर्श आहेत. डू समथिंग फॉर दॅम. त्यांच्यासाठी काहीतरी करा. आणि मग कसं करा माहिती आहे, ते सांगताना 2 उदाहरण तुम्ही ऐकले, तहसीलदारचा बाप आणि आमच्या विवेकचा बाप. म्हणजे ते छाती काढून आयुष्यभर चालावे, अभिमानाने आयुष्यभर चालावे, असं काहीतरी त्यांच्यासाठी आपल्याला करायचं. आणि म्हणून मी नेहमी सांगताना सांगतो की एकदा माझ्या वडिलांना भेटा. किती जण भेटलेत? नाही भेटलात, मी त्यांना भेटवतो. मोठेगावकर सरांच्या पुढच्या प्रोग्राममध्ये मी आमच्या अण्णांना घेऊन येतो, त्यांच्या अण्णा आमच्या अण्णा. सर तुम्हाला सांगतो, मी आमच्या अण्णांना तुम्हाला पक्का भेटवतो. का भेटवतो माहिती आहे? मुद्दाम भेटा, कारण आमच्या अण्णा हवेत चालतात. हवेत ऐकलंय? हवेत चालतात ते. आणि चालताना त्यांच्याकडे बघा, कुडकुडे आहेत, 52 किलो वजन आहे, अशी छाती काढून चालतात. आमच्या अण्णांना असं वाटतं की त्यांची छाती, ह्या 52 किलो माणसाला छाती किती असेल, पण आमच्या अण्णांना असं वाटतं त्यांची ही छाती हत्ती एवढी मोठी आहे, हत्ती एवढी. आणि बाप माझा चालताना हत्तीसारखा चालतो. आता काय करावं? म्हणजे मला खूप मोठा प्रश्न पडतो की अण्णा तुम्ही असं काय चालताय? मग तुला माहिती आहे का, मग एक ते उदाहरण मी नेहमी सगळ्यांना सांगतो, आजही सांगेन की आमच्या अण्णा हवेत चालतात. आमच्या अण्णा हवेत चालले होते. मी ओपडीत बसलो होतो. मी अण्णांना म्हणलं, अण्णा म्हणले का रे? अण्णा म्हणलं, तुम्ही हवेत चालायला लागलेत, पडाल ना. हवेत चालणारा बाप पडणार नाही तर कसं होईल? अण्णा म्हणलं तुम्ही पडाल, कारण माझ्या बापाचं वय 55 वर्ष आहे, माझ्या माईचं वय 82 वर्ष आहे. दोघंही माझ्याहून तरुण आहेत. माझी कंबर दुखते, मी दररोज 8 तास उभारून ऑपरेशन करतो, ती माझं प्रोफेशनल हजार्ड आहे. त्यांचं काहीही दुखत नाही, त्यांना एक गोळी पण लागत नाही. लेकरं जर चांगले निघाले तर मायबाप निरोगी राहतात, निरोगी. आणि म्हणून तुम्हाला सांगतो मुलांनो, आमचे अण्णा हवेत चालले होते. मी म्हणलं, अण्णा तुम्ही पडालो, हवेत चालायला लागलेत. अण्णांनी माझ्याकडे पाहिलं आणि अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? माझा बाप मला. मी म्हणलं, माझा बाप? मी कोण आहे? मला आता मी परेशान झालो ना. माझे वडील मला म्हणतात की तुला माहिती आहे का मी कोण आहे बाप्पो? आता आमच्या अण्णा काय सांगणार म्हणून अण्णाकडे बघत राहिलो. पण तुम्हाला सांगू मित्र, माझे वडील काय म्हणाले, प्रत्येकाच्या बापाने उत्तर द्यावं, उत्तर दिलं. अण्णा म्हणाले, तुला माहिती आहे का मी कोण आहे? पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आणि हा प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठल लहानेचा बाप आहे म्हणे. मी कसा पडतो? तर तुम्हाला सांगत होतो मी, बापाला आणि माईला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. बापाला आणि माईला हवेत चालण्याची शक्ती तुमच्यामध्ये आहे. ते पण उद्या चालताना, ही आमची मुलगी आहे, हे आमचा मुलगा आहे, ही शक्ती तुमच्यामध्ये आहे. ही शक्ती बाहेर काढा. माईला बापाला हवेत चालवा.